नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, मला 2 दिवस झाले बुलढाणा जिल्हा लोणार तालुका येथून श्री गजानन बोबडे साहेब आहेत, त्यांचे मला SMS आले आहेत आणि ते SMS कशा संदर्भात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, हे जे SMS त्यांनी पाठवले आहेत हे आपले जुने सबस्क्रायबर आहेत. श्री जे गजानन बोबडे साहेब आहेत हे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत. ते लोणार तालुका बुलढाणा जिल्हा येथून आहेत. या ठिकाणी त्यांचा आधिराज वाईन बार या नावाने परमिट रूम बिअर बार सुरू आहे. त्यांनी त्यांच्या SMS मध्ये सुरुवातीला असं म्हणलेलं आहे की परमिट रूम बिअर बार सुरू करताना त्यांना असंख्य अनंत अडचणी आल्या. त्यानंतर त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक मिळाली किंवा यूट्यूब चॅनलची माहिती मिळाली आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघून, सर्व व्हिडिओ बघून व त्यावरील माहिती घेऊन त्यांचा परमिट रूम बिअर बार या ठिकाणी सुरू झालेला आहे. मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की परमिट रूम बिअर बार सुरू झाला, परंतु शासनाच्या भाववाढीमुळे, शासनाचे जे काही भाववाढीचं तंत्र आहे त्यामुळे अवैध दारूची विक्री वाढत आहे. त्यामुळे जे लायसन धारक लिकर व्यावसायिक आहेत, जे शासनाला लायसन फी व कर भरून व्यवसाय करतात, त्यांच्यावरती या अवैध दारू विक्रीचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात एक दारू विक्रेता संघटना उभी करायचं असं ठरवलेलं आहे. हे मानस घेऊन त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बिअर बार धारकांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आहे व ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट झाला त्या सर्वांनी या संघटनेला होकार दर्शवलेला आहे. त्यानुसार त्यांनी मला विनंती केली आहे की तुम्ही याविषयी उत्कृष्ट माहिती देत आहात, त्यानुसार तुम्ही आम्हाला मार्गदर्शनपर एक व्हिडिओ बनवा. अशा प्रकारचा त्यांचा SMS मला आलेला आहे. याशिवाय आपल्या ग्रुपमध्ये जे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यापैकी 4थ्या ग्रुपमध्ये ते आहेत. पहिले 3 ग्रुप फुल आहेत आपले, 4थ्या ग्रुपमध्ये ते आहेत. तर त्यांनी त्या प्रकारे ग्रुपमध्ये पण SMS टाकलेला आहे. याशिवाय त्यांची जी पहिली मीटिंग किंवा संघटनेची जी काय पहिली त्यांची मीट आहे ती उद्याच्याला 5 सप्टेंबर रोजी आहे. त्याविषयीचं इन्व्हिटेशन देखील त्यांनी पाठवलेलं आहे. ते जे त्यांनी इन्व्हिटेशनचं मला पाठवलेलं आहे ते मी आपल्या कम्युनिटीमध्ये देत आहे. ज्यांना कुणाला हे संघटना किंवा काय विषयी जर माहिती किंवा काय अडचणी येतात हे जर पाहिजे असेल तर जरूर तुम्ही ते जे इन्व्हिटेशन आहे ते चेक करा. त्याच्यावरती फोन नंबर पण त्यांचे आहेत. बघतो मी फोन नंबर नसतील तर मी गजानन बोबडे साहेबांचा तिथं नंबर पण शेअर करायचा प्रयत्न करतो. असो, तर आपण मूळ विषयाकडे वळूया की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये श्री गजानन बोबडे साहेबांचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दारू विक्रेता संघटना सुरू करायची आहे आणि त्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे आहे. मित्रांनो, मी सर्वांनाच तुम्हाला, म्हणजे जे कोण दारू व्यावसायिक आहेत त्यांना मी सर्वांनाच तुम्हाला सांगू इच्छितो, आपली दारू विक्रेता महाराष्ट्र राज्य दारू विक्रेता संघटना या नावानं आपली रजिस्टर एक संघटना ऑलरेडी आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. जी संघटना दारू विषयी कुठलंही चुकीचं डिसिजन झालं, जसं की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आपण लढलो, जी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता की 500 मीटर 220 मीटर, तर ती जी केस लढलो ती आपण दिल्लीला जाऊन लढलो आणि ती मेन जो त्या मागचा जी एक शक्ती होती ती आपली महाराष्ट्र राज्य दारू विक्रेता संघटनेची होती. या संघटनेचं ऑफिस उल्हासनगर या ठिकाणी असून ही संघटना मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहे. या संघटनेमध्ये अगदी मोठी लोक महाराष्ट्र राज्यातली जी दारू व्यावसायिक आहेत ती यामध्ये सामील आहेत व ती मुख्यतः जी अन्यायकारक डिसिजन आहेत, जसं की आता 5% सेल टॅक्स करण्यासंदर्भात आपण त्यांच्याकडून प्रॉमिस घेतलं होतं, ते अजून झालं नाही. म्हणजे जो परमिट रूम बिअर बारवरती 10% सेल टॅक्स केला आहे 5%वरून, तो परत 5%वर आणावा अशा प्रकारची आपण मान्य राज्य उत्पादन मंत्री साहेबांना, मी पण त्यावेळेस होतो, विनंती केली होती. त्यांनी काही 3, 4, 5 विनंत्या होत्या, त्यातली बऱ्याचशा त्यांनी मान्य केल्या. जी दरवाढ होती ती त्यांनी या वर्षीची, चालू वर्षी 24-25ची माघारी पण घेतली, कमी केली. ठीक आहे, असो. तर विषय मेन आपण येऊया की त्यांना मार्गदर्शन पाहिजे आहे. तर मी सांगू इच्छितो, आपली अशी महाराष्ट्र राज्यातली संघटना आहे.
त्या संघटनेविषयी माहिती मी तुम्हाला देतो. ठीक आहे. तर तुम्ही जी जिल्हा पातळीवरती संघटना उभी करताय, अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आपला मराठी माणूस पण या ठिकाणी येतोय. तर या ठिकाणी मार्गदर्शन करताना मी तुम्हाला, असा मी काय मोठा माणूस नाहीये की तुमच्यासारख्या सर्वांना मार्गदर्शन करावं, परंतु ज्या काही गोष्टी मला वाटतात त्या मी तुम्हाला मार्गदर्शनपेक्षा एक विनंती वजा सांगत आहे. पहिली गोष्ट, तुम्ही संघटनेमध्ये फक्त लिकर किरकोळ विक्रेत्यांना सामील करा. लिकर किरकोळ विक्रेते म्हणजे कोण? परमिट रूम बिअर बार धारक, बिअर शॉपी धारक आणि देशी दारू किरकोळ विक्री करणारी लोक यांना सामील करा. काही संघटनांमध्ये मी बघितलंय की मोठेपणा द्यायचा म्हणून ट्रेडवाल्यांना, ट्रेड म्हणजे FL1 वाल्यांना, आता ही गोष्ट ज्यांचे परमिट रूम बिअर बार आहेत त्यांच्या लक्षात येईल. तर ती ट्रेडवाल्यांना शक्यतो तुम्ही सामील करू घेऊ नका. म्हणजे B2B बिझनेस करतायत त्यांना घेऊ नका, B2C करतायत त्यांना घ्या. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. ट्रेडवाला काय करतो, त्याचा ट्रेड असतो, म्हणजे त्याचा एक बिझनेस आहे आणि तो तुमच्याला माल देतोय, म्हणजे तुमचा पण एक बिझनेस आहे. ते झालं B2B, यांना सामील करू नका. B2C म्हणजे काय? बिझनेस टू कस्टमर. तुमचा बार आहे, तुम्ही डायरेक्ट कस्टमरला देताय, ठीक आहे, तुम्ही या. परमिट रूम आहे, बिअर शॉपी आहे आणि देशी दारूचं किरकोळ दुकान आहे, या लोकांना तुम्ही सामील करा. यानंतर तुम्ही जी तुमची कार्यकारिणी जी ठरतो आपण, त्यामध्ये जास्तीत जास्त पोस्ट पाडा, जशा की अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, PRO, अदर ऍक्टिव्हिटी घेणारा माणूस. म्हणजे जसं आहे, जरी आपली दारूमालक संघटना असली तरी त्या संघटनेच्या वतीनं बाबा जे काय तुमच्या जिल्ह्यामध्ये 12वी मध्ये 10वी मध्ये पहिले नंबरनं पास झाले असतील, त्याला जनरली कम्युनिटी गाईडन्स असं काहीतरी म्हटलं जातं, ती लिस्ट आहे माझ्याकडं. अशा ज्या काही हे असतात किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या एखादं काही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी जाणं, अशा गोष्टी करण्यासाठी एक पद असतं. लक्षात घ्या, अशा गोष्टी करण्यासाठी एक पद असतं, ते निर्माण करा. सेकंड थिंग, तुमच्या बैठका या मासिक व्हायला पाहिजेत आणि तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक महिना ठरवून द्या. त्या महिन्याची मीटिंग तुमची त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आणि त्याची जबाबदारी त्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जो तुमचा कार्यकारिणीचा जो सदस्य असेल त्या सदस्याला द्या. त्या ठिकाणी दर महिन्याला त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ती तुमची मीटिंग व्हायलाच पाहिजे. थर्ड थिंग आहे की तुम्ही जी तुमची कार्यकारिणी आहे ही दरवर्षी बदलती ठेवा. म्हणजे प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचा, उपाध्यक्ष व्हायचा, म्हणजे जनरली मी बघितलं की फिक्स असतात. खजिनदार वर्षानुवर्ष तोच आहे, अध्यक्ष ती दोघं तिघ जणच असतात, ती बदलून आलटून पालटून होतात. त्यामुळे काय होतं, बाकीच्यांना इंटरेस्ट येत नाही. तर मित्रांनो, मी मार्गदर्शन असं काय नाही, मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो. त्या विनंतीतल्या 3च गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या की तुम्ही रिटेलर एकत्र या, ट्रेडवाल्यांना यामध्ये समाविष्ट करू नका. तसं केलं तर काय होईल माहितीये का, बेडकांना सापाचं नेतृत्व दिल्यासारखं होईल. ठीक आहे, त्याचा खूप चुकीचा परिणाम होतो. तर फक्त रिटेलर विक्रेते एकत्र या. सेकंड थिंग, कार्यकारिणी मोठी करा. PRO ठेवा, अध्यक्ष ठेवा, अध्यक्ष तर असणार, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव ठेवा. सचिवाला जरा कामाचा लोड असू शकतो. खजिनदार, सहखजिनदार ठेवा, PRO ठेवा. हे जे सार्वजनिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एक पद ठेवा. त्याची मी तुम्हाला नक्की लिस्ट देतो, काय काय तुम्हाला BOD त्याला म्हणतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्या BOD मध्ये काय काय तुम्हाला इन्क्लूड केलं पाहिजे याची मी लिस्ट तुम्हाला नक्की देतो. तर जवळपास 12-15 ती पद आहेत. ती सर्व पदं तुम्ही भरा. नुसतं बाबा अध्यक्ष आणि खजिनदार आणि सचिव तिघच घेऊन फिरायचं असं नाही. तर ती BOD 12-15 लोकांची BOD करा. त्या BOD मध्ये प्रत्येक तालुक्याला एक पोस्ट द्या. लक्षात घ्या, प्रत्येक तालुक्याला एक पोस्ट द्या. तुमची जिल्ह्याच्या ठिकाणी हेड ऑफिस असेल, एखादं छोटंसं हेड ऑफिस करा. तिथे एखादा तुमचा शिपाई टाईप ठेवा. लक्षात आलं, तिथून तुमची सगळी सूत्र हलू द्या. प्रत्येकाला तिथनं फोन म्हणा किंवा काय नवीन मीटिंगची मेसेज जाऊ द्या. सेकंड थिंग, थर्ड थिंग, तुमची मीटिंग प्रत्येक दर महिन्याला होऊ द्या आणि ती प्रत्येक तालुक्यात होऊ द्या. लक्षात घ्या, प्रत्येक तालुक्यात तुम्ही मीटिंग घ्या आणि त्या तालुक्यातला जो BOD मध्ये, बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये तुमच्या आहे, त्याची जबाबदारी त्याला द्या. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही सुरुवातीला पाळल्या आणि लास्टची थिंग की अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार हे दरवर्षी बदला. प्रत्येक अध्यक्षाची कार्यकारिणी ही त्याची एका वर्षाचीच राहील
आणि अध्यक्षाला जरा प्रायोरिटी द्या की बाबा अध्यक्ष महोदय तुम्ही अध्यक्ष होताय, तुमची बीओडी तुम्ही शक्यतो निवडा आणि त्याला एवढं सांगा की ह्या बीओडी मध्ये प्रत्येक तालुक्यातला आपल्या एक तरी सदस्य यायला पाहिजे, तो तुमच्या आवडीचा घ्या. परंतु हे त्याला सांगा की हा तुमचा जो सदस्य आहे या बीओडी मध्ये जो तुम्ही इन्क्लूड करताय तो प्रत्येक तालुक्यातला घ्या, जेणेकरून ही तुमची संघटना टिकल, वाढल आणि तुमची संघटनेला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या संघटनेचे स्फूर्ती घेऊन आपल्या महाराष्ट्रातले इतर जिल्हे देखील ह्या प्रकारची संघटना करायचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला मार्गदर्शनासाठी फोन करतील किंवा बोलवतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.